सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 59 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आणि आपली कथा पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन मयुरीला म्हणाला, मयू, आम्ही थोड्याच वेळात घरी येत आहे. तू गृहप्रवेशाची तयारी कर. नव्या नवरीचं स्वागत दणक्यात झालं पाहिजे ना. आणि मयुरी घाबरून त्याला म्हणाली, अहो, तुम्ही खरंच लग्न केलं आहे का? हो ग, खरंच. आणि घाबरून रडकुंडीला येत मयुरी म्हणाली, मग घ्या माझी शपथ. आणि तो तिची शपथ घेऊन म्हणाला, हो ग मयू, तुझी शपथ. खरंच मी लग्न करून आलो आहे. त्यानं तिची शपथ घेतली म्हटल्यावर हे खोटं असणार नाही, कारण काहीही झालं तरी तो तिची खोटी शपथ कधीच घेणार नाही हे तिला माहीत होतं. म्हणजे तो खोटं बोलत नव्हता आणि खरंच अर्जुन लग्न करून आला होता. तो आता घराजवळ आला आणि मयुरी फार काळजीत होती आणि तिने काहीही न करता तसाच सुटकी चेहरा करून बसली होती. घराच्या बाहेरील लाईट लावायचं पण भान नव्हतं तिला. फक्त देवासमोर दिवा लावून हात जोडून बसली होती आणि म्हणत होती, देवा, खरंच यांनी लग्न केलं असेल, पण ते असं कसं काय करू शकतात? त्यांचं किती प्रेम आहे माझ्यावर, अगदी स्वतःपेक्षा जास्त. माझं एक मन म्हणतं की हे खरं नाही, ते माझी चेष्टा करत असतील. पण त्यांनी माझी शपथ घेतली. ते माझी अशी खोटी शपथ नाहीत घेणार, तेही बाळ पोटात असताना. आता काय करू मी? आता जे काही होईल ते सोसायचं बळ मिळू दे, अशी ती हात जोडून म्हणाली. आणि अर्जुनराव दारात आले. गाडीचा आवाज आला आणि मयुरीच्या हृदयाचा ठोका चुकला. आता अर्जुनराव आणि त्यांची नवी नवरी दारात येतील. स्वारी जातानाच नवरदेवासारखी नटून थटून गेले होते, छान शेरवाणी घालून. जणू त्यांना स्वप्नच पडलं होतं की आज ते पुन्हा नवरदेव होणार आहेत. किती देखणे दिसत होते अर्जुनराव. कुठल्या तरी सटवीची नजर लागली असेल माझ्या अर्जुनरावांना. मयुरी, तुला पण अक्कल नाही. आपल्या देखण्या नवऱ्याला असं कशाला एकटं पाठवायचं? ते म्हणत होते ना, चल सोबत, नाहीतर मुली मागे लागतात आणि लग्नाची स्थळं येतात. काय झालं असतं ग, गेली असतीस सोबत तर? लगेच तुझे पाय सुजून काही मोडणार नव्हते. निदान जाताना काळा काजळाचा टिकला तरी लावायचाच ना त्यांना. आता लागली ना नजर अर्जुनरावांना. पण असं काय झालं असेल जे अर्जुनरावांना असं लग्न करावं लागलं असेल अचानक? एखाद्या नवऱ्या मुलीचा नवरदेव तिला मांडवात सोडून गेला असेल आणि तिच्या घरचे रडत बसले असतील. आणि आता कोण करेल तिच्याशी लग्न असे तिच्या घरचे म्हणत असतील आणि अर्जुनराव हिरोसारखी एंट्री मारत गेले असतील. मी करतो या मुलीशी लग्न असं म्हणाले असतील. नाहीतर स्वारींना हिरोगिरी करायची सवयच आहे का असं झालं असेल. त्या मुलीनं त्यांना ज्यूसमध्ये काहीतरी मिसळून त्यांच्यासोबत घाणेरडा व्हिडिओ बनवला असेल आणि धमकी दिली असेल की आता लग्न कर. पण अर्जुनराव किती हुशार, चाणाक्ष. ते कसे फसतील? डोळ्यांच्या पापणीवरून ते मुलींचा स्वभाव ओळखतात. का यांनाच लहर आली लग्नाची आणि केला कहर? भोळी मयुरी आता पिक्चरमधल्यासारखे विचार करत होती आणि स्वतःलाच म्हणाली, मयुरी, सजव आता स्वतःच्याच हाताने स्वतःच्या नवऱ्याची आणि सवतीची बेडरूम. कशी असेल ती कुणास ठाऊक, माझ्यापेक्षा जास्त देखणे असेल का? आता ती आली म्हणाल्यावर अर्जुनराव माझ्याशी कसे वागतील काय माहीत. आधीच ते इतके रोमॅन्टिक आहेत आणि मी सारखी रागवायची त्यांना. आता आणली ना त्यांनी दुसरी बायको, आता काय करशील? घरात सारखा सारखा तोच विषय, त्यामुळे वास्तूसुद्धा तथास्तू म्हणाली असेल आणि केलं असेल अर्जुनरावांचं लग्न. आता मयुरीने तिचं मंगळसूत्र हातात धरून छातीजवळ तो हात ठेवून विचार करत होती आणि इतक्यात बेल वाजली. तिने कसाबसा दरवाजा उघडला आणि दारात नवरा नवरी जोडीने उभा होते आणि सोबत अर्जुन. आणि तिला तर काहीच कळेना, नवरदेवाच्या वेशात मुंडावळ्या बांधून अर्जुन असेल असं तिला वाटलं होतं, पण अर्जुन तर बाजूला उभा होता. आणि जी नवरा नवरीची जोडी होती तो सचिन आणि त्याची बायको लता. आणि मयुरी तशीच अर्जुनकडे आश्चर्याचा धक्का बसून बघत होती. आणि अर्जुनरावांना तिच्या डोळ्यात पाहून तिच्या मनात आता काय खळबळ चालली आहे हे माहीत झालं होतं. ते मंद गालात तिच्याकडे पाहत हसत होते आणि बराच वेळ ती तशीच त्याच्याकडे आणि त्या दोघांकडे पाहत होती. वरून वरून शांत दिसणाऱ्या समुद्राच्या पोटात जशी खळबळ चालू असते तशी आता मयुरी वरून शांत वाटत होती, पण तिच्या मनात प्रचंड खळबळ माजलेली होती. सचिन आणि लता यावेळी सचिनच्या घरी असायला हवे होते, मग ते आमच्या घरी कसे काय हा प्रश्न तर तिच्या मनात होताच. पण अगं मयू, असं काय बघतेस भूत बघितल्यासारखं? तुला सांगितलं होतं ना मी गृहप्रवेशाची तयारी कर म्हणून. बघ, तू काहीच नाही केलंस. अगं असं करतात का गं?
आणि तो सचिनला म्हणाला, तिथेच थांब रे, आलोच. असं म्हणून अर्जुन आत आला आणि गोंधळून तशीच उभ्या असलेल्या मयुरीला त्यानं हलवलं आणि म्हणाला, चल आपण गृहप्रवेशाची तयारी करू. तू रांगोळी काढ, मी तांदूळ भरून माप आणतो आणि आरतीचं ताट घेऊन येतो. आणि मयुरी भानावर आली. आता तो किचनमध्ये गेला. तीही त्याच्या मागे गेली आणि म्हणाली, अहो हे काय आहे? काय म्हणजे? तुला दिसतंय ना ते दोघं आलेत आपल्या घरी? मग तसं नाही हो, तुम्ही तर फोनवर. आणि अर्जुन म्हणाला, आता गप्प बस, यावर नंतर बोलू आपण. नव्या नवरीला इतका वेळ ताटकळत उभा करणं शोभत नाही. तू आधीच तयारी केली असती तर इतका वेळ नसता लागला. तो काहीसा त्रासून म्हणाला. इतकं सांगूनही मयुरीनं तयारी केली नाही याचा त्याला थोडा रागच आला होता. कारण काय वाटेल सचिनला आणि लताला? त्यांच्याच देखत मी फोन करून सांगितलं होतं की तयारी कर म्हणून. आणि अर्जुन आरतीचं ताट तयार करायला गेला. अर्जुनचं कामच असं होतं, त्याचं कोणा वाचून काही नडत नव्हतं. सोबत याल तर हसाल आणि नाही आलात तर फसाल, अशी त्याची पद्धत. आणि मयुरीला थोडं गिल्टी वाटलं आणि ती त्याचा हात धरत त्याला अडवत म्हणाली, अहो करते ना मी. आणि त्यानं तिच्याकडे पाहत एक स्माईल दिली. आणि आता मयुरीनं आरतीचं ताट केलं. सचिन आणि लताचं तिनं औक्षण केलं आणि तिला माप ओलांडून आत यायला सांगितलं. इतक्यात अर्जुन म्हणाला, सचिन इतक्या सहजासहजी आत नाही येऊ देणार तुला, आधी नाव घे. लता खूप नर्वस दिसत होती, तरीही नव्या नवरीचं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आणि अर्जुनने मयुरीला डोळा मारून खुणवलं आणि म्हणाला, हो की नाही ग मयू, घेतलं पाहिजे की नाही नाव? आणि मयुरीनं त्याला काय म्हणायचं आहे हे ओळखून म्हणाले, हो हो सचिन भाऊजी, नाव तर घेतलंच पाहिजे हां. सचिन आणि लता दोघेही थोडे नाराज दिसत होते. आणि सचिन म्हणाला, मला नाही येत नाव, अर्जुन तूच सांग ना. आणि अर्जुन मनात म्हणाला, याला काही येतं आहे की नाही कुणास ठाऊक, आता हे पण मीच सांगायचं का? आणि अर्जुनने शीघ्र काव्य करत त्याला एक उखाणा सांगितला. आणि मयुरीकडे पाहून म्हणाला, रोज इज रेड, स्काय इज ब्लू अँड मयू आय लव्ह यू. असं म्हणून त्याने तिला डोळा मारला. आणि त्याचा असा प्रेमळ रोमॅन्टिक उखाणा ऐकून मयुरी खूप लाजायला लागली. आणि तिने खाली मान घातली आणि मनात म्हणाली, थोड्या वेळापूर्वी मी काय काय विचार करत होते यांच्याबद्दल, आणि हे तर माझ्यावर किती प्रेम करतात. आणि अर्जुन म्हणाला, चल सचिन नाव घे. आणि सचिन अर्जुनला हसत म्हणाला, अरे तुला छान नाव घेता येतं की, मला तर वाटलं तुला फक्त नावच ठेवता येतात की काय. आता घेतलंय ना नाव, आता तू घे. आणि असं अर्जुन हसत म्हणाला, पण तुझ्या बायकोचं नाव घाल हा त्यात. आणि सचिनने तसंच नाव घेतलं, लताचं नाव घालून. आणि आता लताची वेळ होती नाव घ्यायची. अर्जुनने खुणवलं आणि मयुरीला तिला नाव घेण्याचा आग्रह केला. आणि लताने लाजत लाजत एक छान नाव घेतलं. तिला उखाणा येतच होता आणि माप ओलांडून ते दोघे आत आले. आणि मयुरीला तिचा हटके अर्जुनरावांसोबतचा हटके गृहप्रवेश आठवला. अर्जुनने मयुरीसोबत जबरदस्ती लग्न केलं आणि तिला घरी घेऊन आला. घरी कोणीच नव्हतं. प्रीतीला सुद्धा मावशीकडे घालवली होती त्यानं. आणि अर्जुनने स्वतःच अशीच तयारी केली होती गृहप्रवेशाची. आणि तो तिला म्हणाला, माझ्या आयुष्यात आणि माझ्या घरात तुझं खूप खूप स्वागत. चल माप ओलांडून आत ये. पण मयुरी आत येतच नव्हती. ती खूप चिडली होती अर्जुनवर. त्याने उंबऱ्यावर माप ठेवलं आणि म्हणाला, चल मयुरी. तेव्हा तिला तो मयुरीच म्हणायचा. आणि ती म्हणाली, मी येणार नाही. मी तुला माझा नवरा मानत नाही, त्यामुळे हे घर माझं नाही. मी कधीच या घराला आपलं मानणार नाही. मग अर्जुन तिला म्हणाला, तशी तुझी मर्जी. तू जरी मला तुझा नवरा मानत नसली तरी मी मानतो ना तुला माझी बायको, आणि हेच पुष्कळ आले. आणि मनात म्हणाला, तूच तुझ्या मर्जीने या घराला आणि मला कधी आपलं म्हणशील हे तुझं तुलाच कळणार नाही. आणि तिला म्हणाला, तुला शेवटचं विचारतोय मी, माप ओलांडतेस की नाही? आणि ती म्हणाली, नाही नाही नाही. आणि हाताची घडी घालून तोंड फुगवून बसली. जशी तुझी मर्जी. असं म्हणून त्याने तिला मिठीत उचलून घेतलं आणि स्वतःच माप ओलांडून आत आला. झाला गृहप्रवेश. सोड सोड मला, हे तू काय करतोयस? आणि त्यानं तिला खाली उतरवलं. आणि अर्जुनने दार बंद केलं आणि म्हणाला, तुला माझ्या मिठीत बसूनच गृहप्रवेश करायचा होता ना, लबाड कुठली. आणि तिने त्याच्याकडे रागाने पाहिलं. आता दोघेच होते घरात. तिला खूप आश्चर्य वाटलं आणि भीतीही. कोणीच नव्हतं घरात. आणि ती अशीच सोफ्याला टेकून उभी होती. तो बेडरूममध्ये गेला आणि फ्रेश होऊन आला. तरीही ती खांबासारखी तिथेच उभी होती. आणि अर्जुन तिला म्हणाला, आता अशी किती वेळ उभी राहणार आहेस, खाली बस.
आणि मयुरी मग तर तिथेच पुन्हा हाताची घडी घालून उभी राहिली. आणि अर्जुन म्हणाला, अर्जुनराव, आजपासून पत्नी हट्ट सुरू झाला. बघू आता काय होतंय, पण खूप मजा येणार हा पांढरा गोड रसगुल्ला चिडवायला. आणि ती कितीतरी वेळ तशीच उभा होती. आणि अर्जुन तिला म्हणाला, अगं वाळवी लागेल ना तुला अशानं. तरीही ती जागची हल्ली नाही. आणि तो तिला हसत म्हणाला, बायको, मी बाहेर चाललोय. आपली बेडरूम तिकडे आहे. जा आणि फ्रेश हो, मी आलोच. तू थांब इथेच, आणि मला यायला उशीर होईल. आणि इथे कधी कधी सारखी लाईट जाते, पण तू घाबरू नकोस. आणि लाईट गेल्यावर उंदीर बाहेर निघतात. तू सोफ्यावर किंवा बेडवर बस, नाहीतर उंदीर पायाला चावतील. आणि मग मला तुला सारखी सारखी उचलून घ्यावी लागेल. आणि ती मनात म्हणाली, कसलं घर आहे हे. दिसायला तर छान आणि नीटनेटकं दिसतंय. मग उंदीर कसे काय झाले. आणि पुन्हा तीच मनाशी म्हणाली, मयुरी, काय करायचंय तुला. तुला कुठे इथं जास्त वेळ राहायचं आहे. आणि ती त्याला म्हणाली, मी नाही घाबरत कुणाला. मला माझं रक्षण करता येतं. मी माझी समर्थ आहे. ती अशी म्हणत होती कारण आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र. आणि तो जवळ येऊ नये म्हणून ती म्हणाली. आणि अर्जुन म्हणाला, अरे बापरे, हो का. बरं झालं तू घाबरत नाहीस कशालाच. मला तर खूप भीती वाटते बो उंदरांची. मयुरी मनात म्हणाली, आणि मला तुझी भीती वाटते. प्रत्येक गोष्टीत ऐकत नाही म्हटल्यावर तो तिच्यावर जबरदस्ती करत होता आणि उचलूनच घेत होता. आणि आज लग्नाची पहिली रात्र आणि घरात दोघेच. आणि त्याने रात्री जबरदस्ती केली तर. मयुरीला तर त्याचं तोंडही बघायची इच्छा नव्हती. पण कायद्याने आणि शास्त्राप्रमाणे तो आता तिचा नवरा होता. तिला कितीही आवडत नसला तरी त्याचा तिच्यावर पूर्ण हक्क होता. आणि मयुरी तशीच पाय दुखून हॉलमध्ये सोप्यावर बसली. आता अर्जुन परत आला आणि त्यानं तिला हाक मारली, मयुरी, ए मयुरी. पण दिवसभर ती खूप दमली होती आणि तिच्या मनावर आणि शरीरावर खूप ताण आला होता. ती गाढ झोपली होती. आणि त्याने तिच्या दंडाला स्पर्श करून तिला उठवण्याचा प्रयत्न केला. तशी ती घाबरून उठली आणि म्हणाली, दूर हो, मला हात लावू नकोस. तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची. आणि अर्जुनने पुन्हा एकदा तिच्या दंडाला हात लावला आणि म्हणाला, अशी. आणि मयुरी त्याचं हे वागणं पाहून चकितच झाली. कसल्या विचित्र स्टाईलने वागत आहे हा निर्लज्ज कुठला. काहीही फरक पडत नाही याच्यावर. कितीही शिव्या घातल्या तरी. कसल्या मातीचा बनला आहे काय माहीत. आणि अर्जुन मनात म्हणत होता, तुझ्यासारख्या जिद्दी बायकोला सरळ करायची असेल तर असंच वाकडं वागावं लागतं. आणि तो तिला म्हणाला, चल बेडरूममध्ये झोपायला चल. आणि ती घाबरून त्याला म्हणाली, नाही, मी इथेच झोपणार सोफ्यावर. बरं, जशी तुझी मर्जी, असं म्हणून अर्जुन बेडरूममध्ये गेला. आणि काही वेळाने अचानक लाईट गेली आणि मयुरी घाबरायला लागली. अर्जुनला याची कल्पना होतीच. ती त्याच्यापुढे नुसता शूर असण्याचं आव्हानत होती. त्यानं मनात आणलं असतं तर एका सेकंदात तिला तिची जागा दाखवली असती. पण त्याला तसं करायचं नव्हतं. जबरदस्तीनं लग्न केलं, पण जबरदस्ती आणि तिच्या मनाविरुद्ध मारून मुटकून तिच्याशी संसार करायचा नव्हता त्याला. संसार कसा वटवृक्षासारखा बहरला पाहिजे. जितका तो वटवृक्ष उंच उंच जातो आणि त्याच्या फांद्या पसरतात आणि त्या फांद्या गारगार सावली देतात, तसंच संसारसुद्धा बहरतो आणि प्रेमाची मायेची सावली देतो. पण त्या वटवृक्षाची मुळे जशी खोल जमिनीत रुजलेली असतात, तशीच संसाराची मुळंसुद्धा घट्ट मनात रुजली पाहिजेत, प्रेमाची, विश्वासाची मुळं. आणि म्हणून मयुरीच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिलाच मिळणार होती आणि ती स्वतःच त्याच्या मिठीत येणार होती, असा अर्जुनला ठाम विश्वास होता. आणि अर्जुनचा विश्वास म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख. आणि तोपर्यंत तो तिला जबरदस्ती हातही लावणार नव्हता. अर्जुन मेणबत्ती घेण्यासाठी हॉलमध्ये आला आणि ती सुद्धा मेणबत्ती सापडते का म्हणून कपाटाजवळ आली. तिचा मोबाईल डिस्चार्ज झाला होता आणि अर्जुनला त्याचं घर सवयीचं होतं. अंधारात तो सवयीप्रमाणे कपाटाजवळ आला आणि मयुरीची आणि त्याची धडक झाली आणि ती खाली पडणार इतक्यात त्यानं तिला मिठीत पकडलं आणि तिनेही त्याला घाबरून घट्ट मिठी मारली होती. कितीही नाही म्हटलं तरी दोघांनाही एकमेकांच्या स्पर्शाने प्रफुल्लित केलं होतं. अंधारात चेहरे दिसत नव्हते, पण मन मात्र एकमेकांच्या मनाचा अंदाज घेत होतं. तिची छाती त्याच्या छातीला घट्ट चिकटली होती आणि त्याच्या हातांनी तिच्या पाठीवरती विळखा घातला होता. त्याच्या दणकट हाताचा कोमल स्पर्श तिला भुरळ घालत होता. तिचं मुकं शरीर हळूहळू बोलत होतं त्याच्या जादुई स्पर्शाने. कितीतरी वेळ ते तसेच उभा होते एकमेकांच्या मिठीत. आणि लाईट आली तशी ती संकोचून त्याच्यापासून दूर झाली आणि तिने तिचा अस्ताव्यस्त झालेला पदर नीट केला.
अर्जुन हसतच तिच्या डोळ्यात पाहून हळूच तिला म्हणाला, का गं, घाबरत नाहीस ना तू कशालाच? मग अंधाराला कशी घाबरलीस? आणि ती चाचरत म्हणाली, कोण म्हणालं मी घाबरले? अजिबात नाही. हो का, ठीक आहे. आणि तो म्हणाला, तुझ्याकडे मोबाईल होता ना गं, मग टॉर्च लावायची ना. का तुला अंधारात सगळं दिसतं? मला नाही दिसत अंधारात. आणि दिसत असतं तर मेणबत्ती घ्यायला आले असते का? तुलाच दिसत असेल अंधारात, अशी ती त्याला म्हणाली. आणि अर्जुन म्हणाला, हो ना, मी वटवाघळाच्या वंशात जन्माला आलोय ना, म्हणून मला रात्री अंधारात सगळं दिसतं हां. आणि मयुरी मनात म्हणाली, वटवाघूळ नाही, घुबड आहेस तू, घुबड. आणि अर्जुनने तिच्या मनातलं ओळखून म्हणाला, आणि तू घुबडाची बायको. असं म्हणून अर्जुनने सगळ्या मेणबत्त्या घेतल्या आणि म्हणाला, मग झोप अंधारात, कारण इथे पुन्हा पुन्हा लाईट जाते. असं म्हणून तो बेडरूममध्ये गेला आणि बेडरूमचा दार न लावता झोपला. आणि पुन्हा लाईट जाईल म्हणून ती घाबरून बेडरूममध्ये जाऊन सोफ्यावर झोपली. त्याच्याकडे बघत बघत तो बेडवर झोपला होता. आणि आता अंधारात त्यानं मारलेली मिठी आणि त्याचा स्पर्श आठवतच तिने डोळे मिटले आणि गालात गोड गोड हसली आणि तिने पांघरून घेतलं. आणि अर्जुनने डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहून म्हणाला, जोपर्यंत तू माझा स्वतःहून स्वीकार करत नाहीस तोपर्यंत सोफ्यावर झोपायचं. बेड फक्त माझाच. आता बघूयाच, तुझा हट्ट जिंकतोय की माझी जिद्द. आणि शेवटी जिंकले अर्जुनरावच.